सर्वांना सलाम. आओ सलाम. आता 1 वाजला. आपला कार्यक्रम 12 वाजताचा होता, नाही का? आणि अजून लोक येत आहेत. मला वाटतं घड्याळं मागं असतील, परंतु आपली संस्कृती जी आहे ती प्रसंग केंद्रित संस्कृती आहे, वेळ केंद्रित काही आपण नाही. पण हरकत नाही, काही जण अजून येत राहतील. मला वाटतं जेवणाच्या वेळेपर्यंत भरपूर येतील. काही लांबून येत आहेत, गावावरून येत आहेत. जागा द्या. मोठे मोठे लोक आले, त्यांना जागा द्या जरा. आता 2 माणसाची लागेल. इकडे आहे, पुढे आहे जागा. बरं, सर्वांना सलाम. आपल्या अवतीभोवती बघा, तुम्हाला बरेच नवीन लोक दिसत असतील, आणि नवीन लोक दिसत असतील तर त्यांना म्हणा सलाम. आणि पहिल्यांदाच त्यांना बघत असाल तर त्यांना सांगा की तुम्हाला बघून मला खूप आनंद झाला. तुम्हाला मी ओळखत नाही, पण तरी आनंद झाला. देवाची स्तुती असो. तुमच्याकडे जर फेसबुक असेल तर राजीव यंगड या नावाच्या फेसबुकवरती हे लाईव्हसुद्धा चालू आहे, आणि तुम्हाला ते डाउनलोडसुद्धा करून घेता येतं. म्हणून रेकॉर्डिंग करून बॅटरी वेस्ट करू नका, असं मी तुम्हाला सल्ला देईन. फेसबुकवरती ते आहे, राजीव यंगड नावाच्या फेसबुकवरती ते आहे. मी इथं बोलत असताना तुम्हाला फेसबुकवर पाहायचं असेल तर उशिरा ऐकू येईल, तुम्हाला थोडंसं उशिरा ऐकू येईल, थोडा डिले त्याच्यामध्ये असतो. बरं, किती जण आनंदी आहेत आज? मला सगळ्यात जास्त आनंदी हे बाळ दिसते, त्याचा आवाज सगळ्यात मोठा आहे. तर आपण सर्वजण आनंदी आहात. देवाची स्तुती असो. आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमासाठी. देर आर सम पीपल ऑनलाईन who do not understand what I am speaking in my heavenly language. I am speaking in Marathi, but those of you who understand English, just for your information, this service is a memorial service for Reverend Arjun V. Gaikwad. And along with the memorial service, we are going to have a baptismal service, as well as we are also going to have a dedication service of a baby. तर आज ह्या प्रसंगानुरूप देवाच्या वचनामध्ये आपण लक्ष देऊया. देवाच्या वचनाकडे थोडा वेळ लक्ष देऊ, आणि आता बोलू नका आणि शांत बसून देवाचं वचन आपण सर्वांनी ऐकावं अशी मी तुम्हाला विनंती करेन. इब्री लोकासपत्र, आपल्याकडे जर शास्त्र असतील तर 11वा अध्याय, इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय, आणि मग आपण वचन 23 ते 31 ह्याकडे लक्ष देऊया. वचन 23 ते 21. Hebrews 11 verses 23 to 31. इब्री 11 23 ते 31. आणि मी विनंती करतो, आपल्यामध्ये निलेश पाटील पाळक साहेब आहेत, त्यांनी येऊन ही वचनं आपल्यासाठी वाचावेत, आणि वचन वाचल्यानंतर त्यांनी प्रार्थना करावी अशी मी त्यांना विनंती करतो. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि 21 ते 23. याकोबाने मरतेवेळेस योसेपाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला, आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले. योसेपाने मरतेवेळेस इस्रायलाच्या संतानाच्या निघून जाण्याचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्थिविषयी आज्ञा केली. मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपून ठेविले, कारण ते मूल सुंदर आहे असे त्यांनी पाहिले, व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. देवबाप वाचले वचन आश करू. 31 पर्यंत. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना सोसणे ही मिस्र देशातील धनसंचनापेक्षा
अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणिले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिस्र देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. त्याने वलांडण सण व रक्तसिंचन ही विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणाऱ्याने त्यांना शिवू नये. जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले. मिस्री लोक तसेच करण्याचा प्रयत्न करीत असता बुडून गेले. विश्वासाने यरीहोच्या गावकुसाभोवती 7 दिवस फेऱ्या घालण्यात आल्यावर ते पडले. राहाब कजबिनीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्याबरोबर तिचा नाश झाला नाही. देवबाप प्रार्थना करूया. स्वर्गीय देवबाप्पा, आम्ही मनापासून तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण तू आमचा चांगला परमेश्वर आहे. आज तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे देवबाप्पा तू आम्हाला प्रभू तू बोलणार आहेस तुझ्या सेवकाकरवी, म्हणून आम्ही तुझ्या आभार मानतो. जे देवबाप्पा तुला ह्या वचनातून तुझ्या पवित्र वचनातून जे सांगायचं ते देवबाप्पा तू सहाय्याने मदत कर आणि समान प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. येशूच्या नावात मागतो, आमेन. बरं, पुन्हा एक वार सर्वांना सलाम. विविध ठिकाणावरून या ठिकाणी आज या स्मरण सभेसाठी, उपकार स्तुतीच्या सभेसाठी आपण सर्वजण आलेला आहात. म्हणून आम्ही चिखली येथे आपलं सर्वांचं स्वागत करतो. विशेष रीतीनं रेव्हरंड सचिन गायकवाड, त्याचप्रमाणे आनंद गायकवाड आणि अमोल गायकवाड यांच्या परिवाराकडून आपणा सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. हे वचन जे आपल्यासमोर वाचण्यात आलेलं आहे, हे वचन गायकवाड पाळक साहेबांचं आवडतं वचन होतं आणि वारंवार ते ह्या वचनाचा उल्लेख करत असत, उच्चार करत असत. आणि विशेष म्हणजे ह्या ठिकाणी 24वे आणि 25वे वचन जे आहे त्या वचनावरती त्यांचा जास्त जोर होता आणि ते वारंवार म्हणून दाखवत असत, बोलून दाखवत असत. मोशेने प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने पसंत करून घेतले. ख्रिस्ताचा अपमान सोसणे ही मिस्र देशाच्या धननिधीपेक्षा उत्तम संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. गायकवाड पाळक साहेबांचा जन्म भोगावती ह्या ठिकाणी झाला आणि 1953 साली, बरोबर आहे, 1953 साली भोगावती या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आणि ते मोठे झाल्यानंतर कॉलेज शिकत असताना इर्षित आजोबांनी त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताबाबतची सुवार्ता सांगितली. ते सन्मानाने इर्षित आजोबांना मामा म्हणत, त्यांचं नातंही तसं होतं. आणि त्या मामांनी त्यांना सुवार्ता सांगितल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवल्यामुळं, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे माझ्या पापांची क्षमा होते ह्या सत्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळाले. त्यानंतर त्यांनी वाशिम या ठिकाणी जाऊन बायबलचं प्रशिक्षण घेतलं. ते प्रशिक्षण घेत असताना बरेच मोहपाश त्यांच्यावरती आले. त्यांना वारंवार मागे ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागे जाण्यास त्यांना आंबिशनं दाखवण्यात आले. तुमचं लग्न करून देतो, तुमचं असं करून देतो वगैरे वगैरे त्यांना सांगण्यात आलं. आणि त्याबद्दल माणूस या नात्यानं ते विचार करत असत. विचार करत नव्हते असं नाही, विचार ते करत असत. एकदा ते सुट्टीला आलेले असताना त्यांचं लग्नच ठरवून टाकलं त्यांच्या घरच्यांनी. आणि लग्न ठरवून टाकलं आणि लग्नाची तारीख वगैरे सगळं ठरली. मात्र मग लग्न अशी गोष्ट आहे की सुरुवातीला ती रंग काय दाखवत नाही, नंतर हळूहळू रंग दाखवायला सुरुवात करतं. लग्न नाही, पण हे लग्न ठरवून देणारे लोक जे होते त्यांचा हेतू होता यांचं नुसतं लग्न करून देणे आणि त्यांना मागे ओढणे ख्रिस्तापासून. आणि जसजसं यांना ते समजायला लागलं सुट्टीच्या दिवसात, त्यांच्या लक्षात आलं की हे मला फक्त ख्रिस्तापासून
मागे ओढण्याकरता माझं लग्न करून देऊ इच्छित आहेत. आणि मग पाळकसाहेब जितके शांत होते तितकेच पाळकसाहेब डोकेबाज पण होते. मग त्यांना माहीत होतं की यांचा हेतू चुकलेला आहे. मग ते त्यांना म्हणायचे, का हो तुम्ही मला ते घेऊन देतो म्हटले होते त्याचं काय? का हो तुम्ही म्हटले होते की माझ्या पत्नीला पण बाप्तिस्मा देता येईल त्याच्याबद्दल काय? मग असे प्रश्न विचारून ते समोरच्या लोकांना भंडावून सोडत असत आणि ते समोरचे लोक शेवटी परेशान झाले. आणि यांनी सांगितलं की तुमचे हेतू मी चांगले ओळखतो, हे स्थळ पुढं जाऊ शकत नाही, हा विवाह संबंध पुढे जाऊ शकत नाही, कारण मी ख्रिस्ताचा आहे आणि ख्रिस्तापासून मी मागे फिरणार नाही. ते ठाम राहिले, त्यांच्या निर्णयावरती ते ठाम राहिले. परत बायबल कॉलेजमध्ये गेले आणि त्यांनी विश्वासानं त्यांचं बायबल कॉलेज पूर्ण केलं. त्यांना सुंदर पत्नी नंतर प्रभू परमेश्वरानं दिली, सुनेत्रा अक्का. आणि त्यांना 3 चांगले सुंदर मुलं झाले. त्यांचा एक मुलगा आमच्या खांद्याला खांदा लावून पाळकीय सेवा करत आहे, रेव्हरंड सचिन गायकवाड. दुसरा मुलगा मेडिकल फील्डमध्ये आहे, तिसराही मुलगा मेडिकल फील्डमध्ये आहे. सर्वांचे लग्न झालेले आहेत, तर त्यांना लेकरं झालेत, स्थिर स्थावर आहेत. आणि दीर्घकाळ प्रभू परमेश्वराची सेवा करून पाळकसाहेब हे 11 सप्टेंबर 2021 रोजी प्रार्थना करत असताना प्रार्थनेतच प्रभू परमेश्वर त्यांना घेऊन गेला. त्यांनी भायडी भागात सेवा केली, त्यांनी चिखली भागात सेवा केली, त्यांनी देऊळगाव भागात सेवा केली, त्यांनी वर्धा या ठिकाणी सेवा केली, त्यांनी परभणी या ठिकाणी सेवा केली. विविध ठिकाणी त्यांनी पाळकीय सेवा केली. आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी पाळकीय सेवा केली त्या ठिकाणच्या लोकांना त्यांनी असं जिंकून घेतलं की जणू काही पाळकसाहेब त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्यच आहे. आणि अनेक ठिकाणी मी बघितलं की पाळकसाहेब हे साहेब किंवा मॅडम असे शब्द वापरण्याऐवजी पप्पा, आई, मावशी, अक्का, दादा अशी नात्याची शब्द ते वापरत असत. आणि अनेक लोकांनी तर पाळकसाहेबांना आपला बंधू बनवून घेतलं होतं आणि त्यांच्या शेवटपर्यंतच्या नात्यामध्ये ते नाते बंधुत्वाचे असेच राहिले. आणि त्यासाठी आम्ही पाळकसाहेबांच्या जीवनासाठी खरोखर देवाची स्तुती करतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो. त्यांच्या रिटायरमेंटच्या काळात मी त्यांना विनंती केली, म्हटलं पाळकसाहेब तुम्ही आमच्या संती राहा चिखलीला. आणि त्यांना ते समजेना की आता हे कसं काय शक्य होईल. म्हटलं ते कसं शक्य करायचं ते माझ्यावर सोडा, परंतु तुम्ही हो म्हणा. म्हटलं इथे तुमचे मोठे चिरंजीव राहतात, त्यांच्याजवळ तुम्ही राहा, कारण आता अक्का नाहीत तुमची काळजी घेण्यासाठी, तुम्ही एकटे परभणीला राहू नये. आणि त्यांनी जणू काही त्यांचा मोठा मुलगा त्यांना विनंती करत आहे अशा हेतूने माझ्या शब्दाला त्यांनी मान दिला आणि ते इथं राहिले. मग म्हटलं इथं राहून मी काय करू. मग आता अशी काही पोझिशन नसते डिस्ट्रिक्टमध्ये, प्रांतामध्ये, परंतु त्यांना म्हटलं पाळकसाहेब तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही प्रांताचे प्रार्थना समन्वयक, प्रेयर कोऑर्डिनेटर म्हणून तुम्ही काम करा. आणि मला तुम्हाला सांगू द्या, मिशनरी लोकांनी सुद्धा इथून एवढ्या प्रार्थना केल्या नसतील जेवढ्या प्रार्थना पाळकसाहेबांनी या ठिकाणावरून केल्या. इतक्या लोकांशी त्यांनी फोनवरून संपर्क साधला, मी तुम्हाला काय सांगू. त्यांच्या वह्या मागच्या 3-4 वर्षाच्या त्यांच्या वह्या जर तुम्ही बघितल्या तर प्रत्येकाला कोणत्या दिवशी फोन केला, किती वेळ फोनवर बोलले, सेकंदासहित लिहून ठेवायचे, ते कोणत्या विषयासाठी प्रार्थना केली ते लिहून ठेवत असत, त्याची उत्तरं कधी मिळाले ते लिहून ठेवत असत. आणि सतत प्रार्थनेद्वारे लोकांची जीवनं बांधून काढण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या रिटायरमेंटच्या काळामध्ये त्यांची कळकळ खास त्यांच्या चिखलीच्या अवतीभोवती असणाऱ्या नातेवाईकांप्रती होती. आणि म्हणून चिखलीच्या अवतीभोवतीचे जे सगळे नातेवाईक या ठिकाणी आलेत, कोण आहेत हात वर करा बरं. आज हात वरच ठेवा. त्यांचे चिखलीच्या अवतीभोवतीचे नातेवाईक हात चांगला वर करा, जालन्यापर्यंतचे पण चालतात. बरं, आणि हात वरच ठेवा. माझी अशी इच्छा आहे की सचिन पाळकसाहेबांनी उभं राहावं, आनंदने उभं राहावं आणि अमोलने पण उभं राहावं, त्यांच्या पत्न्या या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा उभं राहावं. आणि हे हात बघा, यांच्यासाठी पाळकसाहेबांचा जीव सतत कासावीस होत असे.
त्यांनी ख्रिस्ताच्या राज्यामध्ये यावं ही बाळकसाहेबांची नेहमीची तळमळ होती. आणि म्हणून आज मी तुम्हाला 3 मुलांना आणि तुमच्या परिवारांना आवाहन करू इच्छितो की जरी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहात तरी हे ते लोक आहेत ज्यांच्याबद्दल बाळकसाहेबांचं मन तुटत असे. त्यांची सतत तळमळ असे की मी कधी त्यांना जाऊन भेटू, कधी त्यांच्यासाठी प्रार्थना करू, कधी त्यांच्यासोबत वेळ घालवू, कधी त्यांना ख्रिस्ताची सुवार्ता सांगू. ही कळकळ, ही तळमळ त्यांची नेहमी असते. बसू शकता आपण खाली, हात खाली करूया. तर मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या, आव्हान देऊ द्या की या लोकांसाठी सतत प्रार्थना आपण करावी. आता फक्त याच लोकांसाठी नाही, यांच्याही पलीकडचे जे सर्व नातेवाईक आहेत, मला नाही वाटत की एकही नातेवाईक बाळकसाहेबांनी मागच्या 4-5 वर्षात सोडलं असेल. सोडलं का? तुम्हाला बाळकसाहेबांचा फोन आला नाही असं शक्यच नाही. ते शोधून शोधून काढायचे, कुठे आहेत हे कुठे राहतात, आणि त्यांच्यापर्यंत ख्रिस्त ते पोहोचवत असत. माझ्यासाठी ते एका वडील भावाप्रमाणे राहिले. माझे ते एक उत्तम सल्लागार होते. मी त्यांना म्हणत असे की मी अधिकाराचा DS आहे बाळकसाहेब, परंतु वयोमानानुसार आणि अनुभवाने खरं पाहिलं तर तुम्हीच DS आहे. आणि ते प्रेमाने हसत असत. ते म्हणत असत, दादा तुमचं मन मोठं आहे, परंतु त्यांचं स्वतःचं मन भयंकर मोठं होतं. अत्यंत उदार अंतकरणाचे ते होते. त्यांना कोणी पैसे मागितले की ते लगेच पिवळून जायचे, वितळून जायचे आणि पैसे काढून द्यायचे. त्याचा अनेकांनी गैरफायदा पण घेतला, परंतु मनाचे ते मोठे होते. मी एक दिवशी त्यांना म्हटलं, बाळकसाहेब हे सगळे शेंडी लावतात तुम्हाला. ते म्हणतात, दादा मला दया येते हो त्यांची, मी काय करू, मी काय करू, त्यांची गरज पाहिल्यावर मला शांत बसवत नाही, माझं मन हळहळतं, मला कळवळा सुटतो. म्हटलं करा बाळकसाहेब, देवबाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ते आशीर्वादित जीवन जगले शेवटपर्यंत, शेवटपर्यंत आशीर्वादित जीवन ते जगले. तर असा हा आमचा भाऊ, असा हा आमचा वडील, असा हा आमचा काका, दादा, मामा, सासरा, मुलगा, जे काही तुमच्यासाठी आहे ते त्यांचं उत्तम जीवन जगून प्रभूकडे गेलेले आहेत. आणि मला त्यांच्याबद्दल विचार केला की ह्या वचनांचीच आठवण येते, या वचनांचीच आठवण येते. यामध्ये 3 गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात मोशेबद्दल आणि बाळकसाहेबांच्या जीवनाशी अगदी सदृश्य त्या. पहिली गोष्ट या वचनात सांगितलेली आहे, मोशे प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले. मोशे प्रौढ झाल्यावर कुठं राहत होता? हॅलो, राजवाड्यात. कोणाच्या राजवाड्यात? त्या काळचं जे सर्वात मोठी सत्ता होती, त्या काळची महासत्ता होती, त्या महासत्तेचा प्रमुख जो फारो राजा आहे त्याच्या कन्येने मोशेला दत्तक घेतलेलं. ती त्याला सांभाळत असे आणि असं सांभाळत असे की जणू काही उद्याचा फारो तोच होणार होता. तसं ज्ञान त्याला देण्यात आलं, तसं शिक्षण त्याला देण्यात आलं, तसं प्रशिक्षण त्याला देण्यात आलं. परंतु मोशे बद्दल असं म्हटलेलं आहे की त्या सगळ्या सुख सोयीला, त्या उत्तरदायित्वाला, त्या वारसा हक्काला, त्या नुसत्या पुत्र म्हणवण्यानं त्याला प्राप्त होणारे जे सर्व जगिक आशीर्वाद आणि संपन्नता आणि समृद्धी आणि अधिकार त्याला प्राप्त होणार होता, मोशेबद्दल असं म्हटलेलं आहे की तसं होण्याचं त्याने नाकारलं. परंतु नाकारण्याचं कारण सांगितलंय काय? वाचावर ते वचन काय म्हटलेलं आहे? फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे त्याने नाकारले. कसं काय नाकारलं, कशाच्या आधारे नाकारलं हे सांगितलंय त्या ठिकाणी. बघा काय म्हटलंय, वाचा वचनामध्ये काय म्हटलंय, ज्याला सापडलं ते वाचा. कारण सांगितलंय. नाही 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 तेच वचन, तेच वचन, त्याच वचनात उत्तर आहे. कशाच्या आधारे त्याने नाकारलं? एक्झॅक्टली विश्वासाच्या आधारे त्याने नाकारलं. विश्वास त्याचा कुठून आला? त्याच्यामध्ये हा विश्वास गायकवाड बाळकसाहेबांनी विशिष्ट गटाचं राहण्याचं नाकारलं. त्यांचं परिवर्तन झालं, ट्रान्सफॉर्मेशन झालं, तारण झालं, पवित्रीकरण झालं. प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी ते बनले, स्वर्गाचे नागरिक बनले.
जगाचं असण्याचं त्यांनी नाकारलं. त्यांचं जग त्यांना देऊ इच्छित होतं ते त्यांनी नाकारलं. कशाच्या आधारे? विश्वासाच्या आधारे. आणि त्यांनी आपला विश्वास ख्रिस्तावर टाकला. मोशेनं आपला विश्वास देवावर टाकला. मोशेमध्ये हा विश्वास कुठून आला? मोशेमध्ये विश्वास कुठून आला? त्याची आई तो विश्वास त्याला देत असेल. कारण लहानपणापासून त्याला दूध पाजण्याकरता देवाच्या योजनेनुसार मोशेच्याच खऱ्या आईला आणून ठेवण्यात आलेलं होतं. आणि ती त्याला इब्री शिक्षण देत असे, देवाचं शिक्षण देत असे. विश्वासानं मोशेनं त्या फारोचा पुत्र म्हणवण्याचं, फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचं नाकारलं. आज तुमच्या समोरही हे आमिशन असणार आहे. जग आम्हाला बरंच काही देतं, परंतु आज गायकवाड पाळक साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा, मोठा मुलगा, त्याला जगामध्ये बऱ्याच गोष्टींना उपभोगता आलं असतं, परंतु वडील मुलगा ह्या नात्यानं सचिन पाळक साहेबांनी आपलं जीवन प्रभूला दिलं आणि विश्वासाने हे जग आणि जगाचे जे फायदे आहेत त्याला नाकारण्याचं त्याने ठरवलं. आनंद, अमोल हे सुद्धा ख्रिस्ती जीवन जगत आहेत. का? विश्वास. इर्षिद आजोबांनी पाळक साहेबांना विश्वास दिला. पाळक साहेबांनी त्यांच्या लेकरांना विश्वास दिला. पाळक साहेबांनी अनेक मंडळांना तो विश्वास गाजवला. पाळक साहेबांनी विश्वास ज्यांना दिला हेचं फळ इथं आहे आज. बघा, ही लहानशी मूर्ती पाळक साहेबांनी विश्वास शिकवल्याचं प्रतिफळ आहे. जोराने म्हणा आमेन. जोराने म्हणूया आमेन. आमेन. मी काल त्यांना फोन केला, म्हटलं पाळक साहेब असा असा कार्यक्रम आहे. ते म्हटले मी निघतोच. रात्री किती वाजता आले? मी 5:30ला तिथून निघालो आणि 11:40ला इथं आलो. 11:40ला रात्रभर प्रवास करून इथं ते आले. गाड्या भेटत नाहीत तरी ते इथं आले. का? कारण त्या पाळक साहेबांनी बीजारोपण केलेला विश्वासाला आज फळ आलेलं आहे. हा वृक्ष बनलेला आहे त्यांच्या गावामध्ये आणि हा निलेश पाटील त्यांच्या गावचा पाळक आहे. आमेन. जोराने टाळ्या वाजवू आपण. मला तुम्हाला सांगू द्या, आज तुमच्या समोर काहीही असं मोशेसारखं, पाळक साहेबासारखं विश्वासानं जगाच्या पापिष्ट समृद्धीला नाही म्हणण्यास धजा, नाही म्हणण्याचं धैर्य करा. ख्रिस्ताला हो म्हणण्याचं धैर्य करा आणि तुमचं जीवन आशीर्वादित असल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट सांगितली 25व्या वचनात. काय म्हणतं 25वं वचन बघा. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने पसंत करून दिलं, पसंत करून घेतले. जग जे आहे हे पापानं भरपूर आहे. हॅलो, माझ्याकडे लक्ष द्या. जग जे आहे हे पापाने भरपूर आहे. तुम्ही म्हणाल पाप काय असतं? पाप म्हणजे देवाच्या माहीत असलेल्या नियमाला जाणून बुजून लाथाळणे. पाप म्हणजे देवाच्या माहीत असलेल्या नियमाला समजून उमजून नाही म्हणणे. देव कोण आहे मला माहीत असतं पण तरी त्याला सोडून भलतीकडे चिटकून राहणे. आता तुमच्यापैकी एखाद्यानं येऊन जर मला म्हटलं की हा देवबाप आहे, याला नमस्कार कर, मी करेल का? मला माहित आहे हा देव नाही, पण मी समजून घेईल की नाही हा देव नाही आहे. देव अदृश्य आहे, देव आत्मा आहे. ते आम्हाला समजतं. त्या देवाच्या मागे आम्हाला लागावं लागेल. कदाचित तात्पुरतं सुख आम्हाला जगामध्ये राहत असताना जग देईल, परंतु त्या सुखाला नाही म्हणण्याचं ज्ञान सुद्धा देव देतो, धैर्य सुद्धा देव देतो. आणि म्हणून जागृत होऊया. जगामध्ये जग पापाच्या मोबदल्यात तुम्हाला सुख देऊ शकतं, परंतु मोशेनं म्हटलं पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगायला मी तयार आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना शिकवताना म्हणतो, जेव्हा लोक माझ्यामुळं तुमची निंदा व छळ करतील, तुमची छितू करतील, तेव्हा तुम्ही धन्य, तेव्हा तुम्ही धन्य. कारण काय?
कारण जगाला देव नकोय, जगाला देवाच्या गोष्टी नको, जगाला लगेच तात्पुरतं पटकन सुख भेटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते पाहिजे असतं, आणि मग त्याच्या मागे आम्ही लागतो आणि मग आमच्या जीवनाचा सगळा बट्ट्याबोळ होतो. पाळक साहेबांनी त्याच्यापासून निघण्याचं ठरवलं आणि देवबापानं त्यांचं जीवन आशीर्वादित केलेलं आहे. तिसरी गोष्ट 26वे वचन काय म्हणतं बघा. ख्रिस्ताचा अपमान सोसणे ही मिस्र देशाच्या धननिधीपेक्षा उत्तम संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. आज तुमची दृष्टी कुठे आहे? आज तुमची नजर कुठे आहे? मी तुम्हाला सांगतो, जगाची सगळी नजर आज पैशावर आहे, बरोबर? क्षणिक सुखावर आहे, धननिधीवर आहे, आणि नको त्या त्या प्रकारानं धन प्राप्तीच्या माग जग लागलेलं आहे. पाळक साहेब बाहेर कामाला लागले असते तर त्यांना कदाचित मोठे पगार भेटले असते, परंतु अतिशय तोकड्या पगारावर त्यांनी सेवा केली. पण ते राहायचे असे की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर क्लास 1 ऑफिसर आहे की काय असं वाटायचं, बरोबर हो की नाही? आणि त्यांच्याकडे पाहून लोकांना असं वाटायचं यांच्याकडे खूप पैसे आहेत आणि म्हणून त्यांना ते मागायचे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, त्या तोकड्या पगारातूनही जे साठवण करून ठेवलेली होती तीही ते मागं ठेवत नव्हते, तीही ते वाटून द्यायचे. आणि तुम्हाला माहीत नसेल ना, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण घेतले होते पाळक साहेबाकडून पैसे, आता ते गेले विसरा, नाही, त्यांच्या वहीत लिहून ठेवलेलं आहे. ही मेंटेन डायरी, त्याच्यात असं लिहिलेलं आहे, इतक्या तारखेला आनंदला 10 रुपये दिले, इतक्या तारखेला अमक्या अमक्याला 200 रुपये दिले, आणि वापस जर भेटले असतील तर पुढे लिहिलेलं असते, दिलेले ह्या तारखेला वापस भेटले. तुम्हाला जर त्यांनी फोन केला असता का हो ते आपली रक्कम त्याचं काही जमतं का, आणि तुम्ही जर शेंड्या लावल्या असतील पाळक साहेबांना, तर पाळक साहेबांनी तेही लिहून ठेवलेलं आहे, मी फोन करून मागणी केली होती, त्यांनी मला शेंडी लावली. तो आपला विषय नाही. माझा विषय हा आहे की पाळक साहेब धनाच्या मागे कधीच लागले नाही, पाळक साहेब पैशांच्या मागे कधीच नव्हते. आम्ही या ठिकाणी पगार करायचो तर पाळक साहेब म्हणायचे, पाळक साहेब दादा तुमचं सगळ्यांचं होऊ द्या, उरले तर मग मला पगार द्या. इतकं मोठं मन त्यांचं होतं. शेवटपर्यंत कधीच पैशाच्या मागं ते लागले नाही. कोणता पैसा त्यांच्याजवळ होता, मग कोणतं सुख होतं, कोणतं समाधान होतं ज्याच्या आधारे ते पैशाला नाही म्हणायचे? पैशावर त्यांचं प्रेम नव्हतं. कसं काय शक्य आहे? त्यांची नजर या जगाच्या सुखावर नव्हती, त्यांची नजर स्वर्गीय प्रतिफळावर होती. आमेन. त्यांची नजर स्वर्गीय प्रतिफळावर होती, स्वर्गातील प्रतिफळ. जो ख्रिस्ताच्या मागे लागतो त्याला अनंतकालिक प्रतिफळ मिळतं, अनंतकालिक जीवन, सदा सर्व काळ त्याच्या जवळ राहण्याचं जीवन. आज पाळक साहेब आपल्यासोबत नाही, पण ते कुठे आहेत माहिती आहे का? ज्या प्रतिफळाची अपेक्षा ते करत होते त्या प्रतिफळात ते आज आहेत. आमेन. ख्रिस्ताच्या जवळ ते आहेत, देवाच्या जवळ ते आहेत. तुमची नजर आज कुठे आहे? पाळक साहेबांनी त्यांचा दशांश अख्ख्या आयुष्यात कधीच चुकवला नाही. पगार भेटायच्या आधी, पगार भेटायच्या त्यांच्या तुम्ही डायऱ्या बघा किंवा त्यांचं बायबल बघा, आजही त्याच्यामध्ये दशांशाचे पाकिट ठेवलेले असतात. ॲडव्हान्समध्ये ते लिहून ठेवायचे. त्यांना माहीत होतं 15 तारखेला माझा पगार मिळतो, पण त्याच्या आधीच ते आकडे लिहून ठेवायचे, आणि पैसे त्यांच्याजवळ असले तर पैसे आधीच घालून त्याच्यामध्ये ठेवायचे. करोनाच्या कालावधीमध्ये आपलं चर्च भरत नव्हतं, तर खजिनदाराजवळ ते आधीच पाकिट आणून द्यायचे आणि म्हणायचे, हे टाका, हे माझ्याजवळ बी नको, हे देवाचं, ते देवाला आम्ही दिलं पाहिजे. देवबापाने त्यांना आशीर्वादित केलं. जग जी संपन्नता देते, जे सुख देते,
वारसा हक्कानं जे काही तुम्हाला मिळू शकेल त्याच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. जगाचं जे क्षणिक सुख आहे त्याच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. अपमान सहन केला अनेक वेळेस, अपमान सहन केला ख्रिस्तासाठी, आणि अपमान करणाऱ्यांना निधड्या छातीनं क्षमा सुद्धा केली. अपमान करणाऱ्यांच्या तोंडावर बोलून त्यांनी दाखवलं, तुम्ही माझा अपमान केला हरकत नाही, देव तुम्हाला आशीर्वाद देव, मी तुम्हाला क्षमा केली. माझ्याजवळ ते मन मोकळं करायचे. कदाचित त्यांच्या मुलांजवळही केलं नसेल एवढं माझ्याजवळ मन मोकळं बोलायचे. आणि ते सांगायचे, दादा कधी कधी फार कठीण गेलं हो मला. काय पाळक साहेब, अमुक अमुक लोकांनी माझा असा असा अपमान केला. म्हटलं करू द्या पाळक साहेब, देवबाप ते बघतो, ख्रिस्तासाठी तुमचा अपमान झाला. बरोबर आहे दादा, मी त्यांना क्षमा केलेली आहे. आमेन. प्रतिफळावर नजर ठेवून जगणारा हा आमचा भाऊ, हा आमचा काका, दादा, मामा, आमचे सिनियर प्रभूच्या जवळ प्रतिफळापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि म्हणून त्यांची आठवण आज आम्ही करत असताना स्वतःला प्रश्न आपण विचारूया की मी कोणत्या गोष्टीला नाही म्हणायला आज तयार आहे. मी विश्वास ठेवलाय का त्यांच्यासारखा? काही लोकांना सुवार्ता सांगता सांगता, समजावून सांगता सांगता पाळक साहेब म्हातारे झाले. त्यांना समजावून सांगता सांगता पाळक साहेब म्हातारे होऊन त्यांच्या विश्वासाची धाव संपवून प्रभूकडे गेले. आणि ते ऐकणाऱ्यांच्या डोक्यावर अजूनही आठ्या तशाच्या तशाच आहे. मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या, स्वीकारा त्यांनी तुम्हाला जे सांगितलं ते, आणि ख्रिस्ताला प्रतिसाद द्या. तुम्हाला निराश कधीच व्हावं लागणार नाही, निराश कधीच व्हावं लागणार नाही. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. आज आपण अजून काही लोकांचं ऐकणार आहोत. अजून त्यांचं एक आवडतं वचन होतं, ते वाढदिवस असला कोणाचा पण की ते वचन ते वाचून दाखवायचे. त्यांना शास्त्र उघडायचं काम पडत नव्हतं, ते धड 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 बोलून दाखवत असत. अनुवाद याचा 30वा अध्याय आणि 20वं वचन मला कितीदा त्यांनी हे वाचून दाखवलं, बोलून दाखवलं. आणि आज ते वचन मी तुम्हाला बोलून दाखवू इच्छितो पाळक साहेबांच्या वतीनं. पाळक साहेब जरी या ठिकाणी नाही तर पाळक साहेबांच्या वतीनं मी जो पाळक साहेबांच्या जीवनाचा आणि मोशेच्या जीवनाचा आधार घेऊन बोध तुम्हाला केलेला आहे त्याचा सारांश या वचनात सापडतो आपल्याला. अनुवाद 30:20, ड्यूट्रॉनॉमी 30:20. आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर. आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर, त्याची वाणी ऐक, त्याला धरून राहा. 3 गोष्टी सांगितल्या. देवावर प्रेम करा, देवाची वाणी ऐका आणि देवाला धरून राहा. आणि कारण सांगितले पुढे, कारण त्यातच तुझे जीवन आहे, त्यातच तुझी आयुर्वृद्धी आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे, असे केल्याने अब्राहम, इसाक व याकोब हे जे तुझे पूर्वज होते त्या पूर्वजांशी परमेश्वराने केलेली आणभाग जी आहे, आणभाग करून म्हणजे शपथपूर्वकरित्या त्या पूर्वजांना जो देश देऊ केलेला आहे त्या देशामध्ये तुझी वस्ती होईल. तुमच्या आणि माझ्यासाठी तो देश आहे स्वर्ग, ते स्वर्गीय यरुशलेम, तो स्वर्गीय इस्रायल, ते स्वर्गीय जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी उपलब्ध आहे. आणि म्हणून त्याकडं आपण लक्ष लावूया, त्याच्याकडं आपण आपलं मन लावूया. त्या परमेश्वराच्या प्रतिफळाकडं, परमेश्वराकडं आपलं मन लावू, त्याचं ऐकू, त्याला धरून राहू. आम्हाला जीवन मिळेल, आयुर्वृद्धी मिळेल आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये आमची वस्ती होईल. देवबाप तुम्हाला आशीर्वाद द्या.